माझं नाव अथर्व अरुण खंदारे. 12th मध्ये मला 63% होते आणि FMG मध्ये मला 177. Any one memorable moment? Passing my Russian exam. Russian exam. No, Russian exam. Ghost was chill. Russian language exam. Oh, okay. Some best memorable moment. It was best or it was worst? नाही, माझंही सेम रशियन आहे. तसं तर खूप आहे सर. आम्ही पण एकच सांग, एक नाही, बेस्ट मग माझं तेच असणार आहे. बिकॉज तुम्हाला माहितीये रशियनच्या वेळेस आय वॉज अबाउट लाईक दे वर लाईक नो यू गो अँड यू डोंट जाओ. त्यामुळे ते माझं. आणि श्रेया, योगेश, इवन शमिका, शिव, आम्ही सगळे तेव्हा रूममेट होतो. आणि नम्रता, अबोली पण त्यांनी खूप मला सपोर्ट केलाय त्या माझ्या बॅचमध्ये. हो, त्यांचा खूप मोठा हात होता याच्यामध्ये. मला आठवत आहे ज्युनियर्सने आमच्यासाठी पार्टी ठेवलेली आम्ही आता येताना. तर तेव्हा कुशलने एक स्पीच दिलेलं. ते हार्ट टचिंग होतं. आम्ही सगळे रडलेलो खूप जास्त. सगळी बॅच रडलेली. दॅट वॉज अमेझिंग रिअली. थँक्यू सो मच. माझ्यासाठी तिकडचा ग्रॅज्युएशन डे, कारण त्यावेळेस पॅरेंट्स नव्हते, सो आम्हीच फॅमिली होतो आमच्यासाठी. आणि आता पॅरेंट्स आहेत, तो पण बेस्ट मोमेंट होता, हा पण बेस्ट मोमेंट. ग्रॅज्युएशन डे आणि FMGचा रिझल्ट डे वॉज माय बेस्ट डे. पण I would say same कुशलचं स्पीच. आम्ही खूप रडलो होतो. It was a very touching त्याच्यानंतर पण मी रडत बसत होती. पण मग अपार्ट फ्रॉम दॅट आय रिमेंबर फर्स्ट इयर मध्येच फर्स्ट वीक इटसेल्फ आम्ही सगळे आलो होतो. संस्कृती पण होती आणि आम्ही सगळं डिसाईड करत होतो कसं जेवायचं बनवायचं. आणि आय वॉज क्लूलेस. मी कधीही काम केलं नाही घरी काही. आणि ते सगळे किती गोड सांगत होते, तुला काही लागलं तर तू मला सांग. आणि तेव्हा एक्सेप्टिंग, मला भरून आलो होतं, मी रडायलाच लागली होती तिकडे. आय थिंक दॅट वॉज द मोमेंट आय रिअलाइज की I met the best people here. आणि तुम्हाला पण थँक्यू फॉर मेकिंग द ऍडमिशन्स ऑफ सच अमेझिंग पीपल. जसं सर मगाशी म्हणाले की शमिका आणि श्रेया सोबत असतात सतत नेहमी. आय थिंक माझा सगळ्यात मेमोरेबल इव्हेंट इव्हन बिफोर आम्ही रशियाला गेलो झाला. सरांनी विचारलेलं, असं राऊंड टेबल होती आणि सगळे आपले आपले रूममेट्स चूज करत होते. आणि मी खरंच कोणाशी बाहेर नाही बोलले. फक्त शमिका आणि शिवानी आणि श्वेता, आम्ही चौघीच बोलत होतो. आणि त्यावेळेला एकच क्वेश्चन शमिकाने मला विचारला आणि मी तिला विचारला, तुला राग जास्त येत नाही ना? बस. त्याच्यानंतर आम्ही रूममेट्स आहोत आणि आय रिअली डोंट थिंक आय फाइंड एनीवन ॲज अमेझिंग ॲज हर इन माय लाईफ. आता सगळ्यांनीच आम्ही बेस्ट मेमरीज आमच्या डिस्कस केल्या, पण ते तर सगळ्यात बेस्ट होतच. पण आमचं एक ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर पण एक बॉईज हॉस्टेल जी वाईब होते ना, म्हणजे आम्ही सकाळी जरी आमच्या आता लेक्चर्स आहे, आम्ही एका बाथरूम मध्ये यूज टू बी 20 पीपल जस्ट ब्रश करतोय, हे करतोय आणि आम्हाला काहीच वाटायचं नाही. म्हणजे असं वाटलं की हे नॉर्मलच आहे. आणि ते इतकं असं सिस्टीम मध्ये पडल्यासारखं होतं. म्हणजे आहे आम्हाला नंतर पहिले 1-2 महिने वाटलं अरे काय म्हणजे असं काय, पण नंतर एकदम यूज टू कम्फर्टेबल झालो. बट ते कधीच म्हणजे असं युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण आता समजा एक्झाम चालू आहे, सगळे सेशन्स चालू आहेत, पण ऍज सून एज यू एंटर दी बॉईज हॉस्टेल ना, तुमचा बराचसा असा स्ट्रेस खूप कमी होऊन जायचा. झिरो. म्हणजे जा सगळ्यांना हाय बाय बोलला, गप्पा मारा, चिल, एकदम वाईब होती ती. आता बऱ्यापैकी सगळ्यांनी अकॅडमिक वगैरे जे मुवमेंट सांगितले ते आहेतच. पण मला आठवते जेव्हा आम्ही क्रिकेटची टुर्नामेंट झाले होते त्यावेळी होतं की लास्ट इयर आहे, त्यावेळी जिंकायचं. आणि जेव्हा खेळायला उतरायचो चेहरे दिसायचे की अपेक्षेने आखी येतात की ओके जिंकायलाच पाहिजे. आणि त्यावेळी ती विनिंग जी मुवमेंट होती ना की ओके जी ट्रॉफी जी आम्ही लिफ्ट केली ते म्हणजे त्यात ते वाटतं की ओके ते काहीतरी खूप स्टोर सगळंच कव्हर झालं आता. पण तुझ्याकडे जास्त असणार मेमोरेबल. खूप आहे. पण जिथून जर्नी सुरू झाली तिकडेच आपण परत येऊ. की मी जस्ट असं तुम्ही जेव्हा कॉन्फरन्स अरेंज केली होती, आय थिंक जेव्हा इथे प्री डिपार्चर, तर आम्ही एंटर झाल्या तिकडे एक सर्कल टेबल होता फक्त, बरोबर. तर तिकडे आधी प्रभूचे पॅरेंट्स होते.
मग माझे पॅरेंट्स आणि आम्ही जॉईन झालो आणि नंतर तिसरं होतं योगेश. हा, योगेशचे पॅरेंट्स. सो तो जो एकत्र होतो आम्ही आणि एकत्र आहे अजून, Correct. दॅट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्यासाठी तर रिझल्ट म्हणा, ग्रॅज्युएशन डे म्हणा, सगळ्या गोष्टी एक तरफ, पण अल्टिमेटली टू नो दिस पीपल, टू नो ऑल ऑफ दिस पीपल, हाइंडसाइट मध्ये आज सगळ्यात छान मोमेंट म्हणजे टू नो दिस पीपल. My name is Dr. Suresh Thapne. I am from Kolhapur. In 12th, I scored around 65%, and in FMG, I scored 163. सो एक गोष्ट तर अगोदर पासून जी माहिती असते की पोरं फॉरेनला जातात आणि परत पासून येत नाही. सो ते एक डोक्यात होतं की आपल्याला स्टडी तर सुरू करायची आहे लवकर. सो असं पकडू शकतं की 3rd 4th इयर पासून एक स्टडी सुरू होऊन गेला होता. एकदम सिरियस नाही, पण असं की ऍट द एंड ऑफ 6th इयर असं नको की मला हे माहितीच नाही, हा सब्जेक्ट माहितीच नाही. पण अल्टिमेटली द लास्ट 6 months, तो जो लास्ट पूर्ण हे असतो, भले डझंट मॅटर की तुम्ही एखादा सब्जेक्ट नसेल पण केला, तुम्ही तेव्हापासून सुरू करू शकता. ते लास्ट 6 months हळूहळू असं नाही केलं मी की आज बसलो आणि आजच 12-14 तास, पहिले 6 तास 8 तास 10 तास ग्रॅज्युअली वाढवत आणि मग स्टडी करायचाच आहे. यू हॅव टू डू इट, देर इज नो अदर ऑप्शन. सो माझी स्ट्रॅटेजी तीच होती, करत राहा होऊन जाईल. आणि मला एक गॅरंटी पण होती की पास तर होणारच आहे. काय केलं सेमच हा, प्रिपरेशनच्या सुरुवात जे म्हणू शकतो, म्हणजे जर का मोटिवेट कोणी केलंय तर ऑब्व्हियसली ते तिघच होते सगळ्यात मेन. कधी पण त्यांनीच मोटिवेट केलं. तिघ अभ्यास कर. हो, नाही बसवलं मेन आहे. अच्छा. जे करून घेतला ते तिघ होते, ते नेहमी सपोर्टला होते. आणि बस मग त्याच्यानंतर जे हळूहळू सवय लावत गेलो आम्ही, म्हणजे दररोज लाईक कुशल सेट की 2-2 तास, मग 3 तास 4 तास असं करत करत जे पुढे आलो. नंतर मग ऍक्च्युली पासआउट झाल्यानंतर, म्हणजे तिकडे ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करायचं ते पहिला प्रश्न असतो. सो ते जेव्हा चालू झालं तेव्हा प्रत्येकाचे मेंटल ब्रेक डाऊन्स वगैरे येतात. मग त्याच्यात प्रत्येकाचा सपोर्ट लागत असतो. तर त्यावर ऑब्व्हियसली म्हणजे एक्झामचं प्रिपरेशन एका बाजूला राहतं, बट सपोर्ट एका बाजूला असतो. तर ऑब्व्हियसली ते पण होते आणि पॅरेंट्स तर होतेच होते. त्यांचा पण हो मेन रोल त्यांचा पण होता. सो जसं सगळ्यांनी बोलले की FMGचं प्रिपरेशन करायचं होतं, तर पहिलं येतं की कोणता सोर्स घ्यायचा, कोणता सोर्स बेटर आहे. त्यानुसार माझं कसं आहे, रिसर्च केल्याशिवाय मी काय स्टडी वगैरे करत, त्यामुळे त्यानुसार सुरू झालं होतं की कोणता आहे. मग बऱ्यापैकी चालू झालं की प्रत्येक जण घेते, कोणता हा घेते ते घेते. त्यानुसार मग पहिला व्हिडिओ बघायला सुरू केले, नंतर क्वेश्चन बँक द्यायला सुरू केली. मध्ये मध्ये असं होतं की टेस्ट वगैरे देतो, कमी मार्क पडतायत, तर जरा असं थोडं डाऊन वाटतं. पण आसपासचे जे अभ्यास करतात आपले, त्यांना बघून पण आपल्याला एक मोटिवेशन येते की ओके होतंय, करायचं आपल्या कन्सिस्टन्सी डिसिप्लिनने करायचंय, शेवटपर्यंत करायचंय. कधीच असं हे वाटून द्यायचं नाही की होणार नाही आपल्याकडून. जे आपल्याला जे म्हणतो ना आपल्याकडे हे कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याकडे, तो मेन आहे. त्याशिवाय म्हणजे हे होणं हे नाही. कॉन्फिडन्स एक हे गोष्ट आहे की त्यानं कोणतीही परीक्षा पण तुम्ही क्रॅक करू शकता. त्यामुळे हे माझं प्रिपरेशन ऍक्च्युली खूप लेट चालू झालं आणि थ्रू आउट प्रिपरेशन्स आणि युनिव्हर्सिटी एक्झाम्स पण क्लिअर करणं आमचा सगळ्यांचाच टास्क होता. त्याच्यामध्ये प्रत्येक क्लास टेस्ट असतील, नॉर्मल आमच्या ज्या ग्रेडिंगला टेस्ट वगैरे असायच्या, त्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणजे अभ्यास तर असायचाच बेसिक वगैरे, बट थोडे जे एक्स्ट्रा एफर्ट्स पुट करायला असायचे ना, तर सगळे एकामेकांना खूप छान सपोर्ट करायचे. त्याच्यानंतर प्लस ते एक जर्नी झाल्यानंतर जसं आमचं ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर जसं आम्ही सगळ्यांनी मेन्शन केलं की मॅक्सिमम 19 सब्जेक्ट्स हाऊ कॅन यू पुट इन 6 months. मग स्टार्टिंगला सगळ्यांचा तसाच प्रॉब्लेम की आपण एक ओव्हर डिमांडिंग असतो, मग तसं मेरिटल ब्रेकडाऊन येतं. मग त्याच्यानंतर परत रिसेट करणं, परत रिस्टार्ट करणं, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा रोल होता ज्यांनी खूप सिग्निफिकंटली मदत केली. देवर देअर, सगळे पॅरेंट्स, सगळे फ्रेंड्स म्हणून. आणि असं विशेष असं स्ट्रॅटेजी सगळ्यांची ऑलमोस्ट सेमच होती की पहिले तुम्ही बेसिक तुमची अंडरलाइनिंग नॉलेज क्लिअर करा, देन प्रॅक्टिस एमसीक्यूज. मला असं वाटतं माझी स्ट्रॅटेजी ही
मी तुम्हाला आता तुम्ही जितक्या वेळा पण सगळे प्रश्न येतील ना, तुम्हाला एकदा तरी शमिकाचं नाव येईल त्याच्यामध्ये. सो डील विथ इट. सो आय थिंक जेव्हा माझं तर आधीपासून स्वभाव आहे, जरा पण रिसर्च नाही करायचा. शमिका आहे ना, मग ती करणार आणि मग तिने केला की ती मला सांगणार की हे आहे, बघ बाबा तुला काय पडतं तसं. सो आय थिंक तिथून स्ट्रॅटेजी सुरू झाली. आणि मग घरी आल्यावरती तर ग्रॅज्युएट झाल्यावर स्वतःला असं फार काही वाटलं नव्हतं. असं वाटलं की FMG क्रॅक केल्यावर काय ते फिलिंग ग्रॅज्युएशनचं घेऊया. आणि त्यावेळेला या सगळ्या जणांनी, जिथे आहे जिथे नाही आहेत, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. इकडे असलेले पेरेंट्सनी सपोर्ट केला, माझ्या आई बाबांनी ऑब्व्हियसली खूप जास्त सपोर्ट केला. आणि आय थिंक दॅट इज वाय हे सगळं असं आहे. माझं प्रेपरेशन थोडं लास्ट इयर पासून FMG साठी जास्त सुरू झालं. आणि जस्ट लाईक एव्हरीबडी एल्स आमची स्ट्रॅटेजी एक होती, पण मेन म्हणजे सपोर्ट खूप इम्पॉर्टंट होतं. आणि मी आता श्रेयाचं पण खूप नाव घेणारच आहे, बट श्रेयाने खूप मदत केली. बिकॉज आय नो की शी हॅज कन्सिस्टंटली पुट सो मच एफर्ट्स. मी तिला सारखं विचारते, श्रेया तू हे कसं करते ते कसं करते. शी हेल्प मी. असं काही कॉम्पिटिशन न ठेवता तिने सगळी मला मदत केली, सगळं मला सांगितलं. आणि I think because of that, I could actually score very decent marks. Also, I was happy that I could also be there for others. Yes. And I would say की मी आता जे माझे फ्रेंड जे आता पास नाही झाले, मी त्यांना ते सांगत होती. Yes. 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे अभ्यास आणि MCQ प्रॅक्टिस. सेकंड म्हणजे माइंडसेट. आणि थर्ड मी सांगितलं सपोर्ट. सपोर्ट शिवाय नाही होणार तुमचं. मी म्हणजे 6th इयर कसं झालं होतं की 6th इयरमध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाम पण द्यायची होती. आणि बऱ्याच जणांचं मी बघत होते की सगळ्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स घेतलेले आहेत आणि सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे. कोणी 4th इयर पासून केले, कोणी 5th इयर पासून. पण मी काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण घेतला नव्हता. आणि 6th इयर स्टार्ट झालं होतं. मग मला आलं टेन्शन की मी म्हणजे करेल का नाही, ऐनवेळी घेऊन जमेल का नाही आपल्याला, आणि ते 1,500-2,000 व्हिडिओ संपवणार का नाही. मग तरी मी घेतलं आणि स्टार्ट केलं हळूहळू. जाऊ दे, कासवासारखं जाऊ आपण. स्टार्ट केलं. आपली ती हे झाली ग्रॅज्युएशन, इंडियाला आले. आता स्टार्ट कुठून करायचं, परत तेच टेन्शन. पण केलं मी. आणि नंतर वाटलं तुम्ही ऍप वगैरे कधी पण घ्या, काही फरक नाही पडत. इट्स ऑल अबाउट द हार्डवर्क आणि सपोर्ट, जे सगळे म्हणले ऑलरेडी. आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ. माहित होतं की पास होणार आहे, पण कुठे ना कुठेतरी ते आई वडिलांचं तोंड बघून नाही करा, झोप आली, आई वडिलांचं तोंड बघा, करा, नाही करा, एवढं इन्व्हेस्टमेंट आहे आपली, नको 6 वर्ष गेली आहे, करावंच लागेल. तोच एक हे होतं की नाही, करावंच लागेल. सो तिकडून ग्रॅज्युएट आल्यावर बेसिक नॉलेज तर होतं, पण FMGचं प्रिपरेशन इथे आल्यावरच मी क्लासेस जॉईन केले. आणि सुरुवातीला 10-12 तास क्लासेस असायचे ऑनलाईन, ते करायचो. आणि नंतर मग काही सेल्फ स्टडीज, किती झालं सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन घेऊन किती स्वतः केलं, कन्सेप्ट बिल्ड केला तरच एक्झाम पास होणार आहे. त्यात जर आपण 1 सेकंड जरी वेस्ट केला आणि पास नसतो झालं तर ते गिल्ट आता आलं असतं की मी तेव्हा का वेस्ट केला टाइम. तसं मग सेल्फ डिसिप्लिनने सगळा व्यवस्थित सेल्फ स्टडी केला. सगळे कधी काही लागलं तर विचारायला आम्ही होतोच एक साथ. आणि झालं शेवटी पास. पूर्ण 6 वर्षात मी रेग्युलर स्टुडंट होते एकदम. पण खरं प्रिपरेशन हे इथे आल्यानंतरच सुरू झालं, लास्ट 6 months मध्ये. आणि मला असं वाटतं की आपलं मोटिवेशन आपण असतो. जर आपण ठरवलं तर आपण ती गोष्ट करू शकतो. आणि आपण किती पॉझिटिव्ह आहे, तो पॉझिटिव्हनेस आपल्याला करायला लावतो सगळ्या गोष्टी. जे हार्डवर्क आहे ते, मग त्या अभ्यासात असो नाही तर कोणत्याही गोष्टीत असो. सो सेल्फ बिलीफ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ऑब्व्हियसली पॅरेंट्सचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो, आपल्या फ्रेंड्सचा. आणि आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये जे असतात, जे आपल्याला करेज करतात. काही करेज नाही करत ते इग्नोर करायचं, पण जे करेज करतात ऑब्व्हियसली आपण त्यांना रिस्पेक्ट केला पाहिजे त्यांचा. तर हे सगळं होतं. या सगळ्या सपोर्टमुळे मी आज इकडे आहे. आणि असंच प्रिपरेशन झालं 6 महिन्याचं सेल्फ बिलीफ. सर, माझं प्रिपरेशन तर 6 महिन्याचं नाहीच आहे, मी असं बोलेल. कारण फ्रॉम 12th मी करते, नाही असं नाही, बट मला कधीच हवा जो रिझल्ट आला नाही. बिकॉज तेच की मला कधीच कॉन्फिडन्स नव्हता माझ्यावर. बट माझं तेव्हापासूनच ऍक्च्युली हे प्रिपरेशन आहे, नॉट फॉर FMG बट माय सेल्फ.
तेव्हाच मी ट्रान्सफॉर्मेशनही करून टाकलं आणि तेव्हाच मी श्रेया योगेश आम्ही जवळपास किती तास दररोज आम्ही एवढा वेळ ऑनलाईन फक्त अभ्यास करायचो बरेचदा. ह्या दोघांचाही खूप मोठा हात आहे याच्यामध्ये. आणि मग तसं मी स्वतः खूप की मला जस्ट एक कॉन्फिडन्स हवाय मी जे करतेय त्यामध्ये. मला असं वाटतं इथं जे पण आहे मेडिसिन मध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे इफ यू डू दॅट. कारण ही एक्झाम अशी होती ना की तुम्हाला खरंच माहिती आहे का या गोष्टी, देन यू आर एबल टू अँसर इट. रट्टाबाजी तर होतीच खूप जास्त, बट देन तरी पण तितक्या तास बसण्यासाठी सुद्धा यू नीड इंटरेस्ट इन दॅट थिंग. तो बाकी आणि एक मी प्रिपरेशन मध्ये मग मी इथे आल्यानंतर ना पुण्यामध्ये फ्लाईट घेतला, घरी गेलेच नाही मी. माझी आई सुद्धा ती होती आजारी होती, बट देन मला असं झालं मला आता एक फायनल गोष्ट राहिली एवढीच. सो मी पुण्यामध्ये एक फ्लाईट घेतला कारण त्याची प्रिपरेशन सुरू होती. बट देन केलं, क्रॅक केलं. सर इथे असलेले म्हणजे आम्ही आहोत आता इथे, बट मला ना आमच्या बॅचचा एक खूप प्राऊड वाटतं. पण तुम्ही बघा आम्ही प्रत्येक जण लाईक ते पण जे नाही झाले ते थोडक्यात लाईक 145 समथिंग, बट आमची सगळी बॅच आहे ना जसं आलो ना अंडरग्राऊंड झालं होतं. आम्ही कोणीच कुठेच नव्हतो, आम्ही सगळं सोडून दिलं होतं. दिवसभर आम्ही अभ्यास करायचो आणि हे सगळ्यांनी केलं. त्यांचं नाही झालं, बट देन तिथे पण एक्झाम अशी होती की नाही झालं, बट देन तरी पण त्यांनी खूप कष्ट केले सगळ्यांनीच. मला तर ऍक्च्युली श्रेयाने खूप हेल्प केली. नाही मला माहित आहे ते मला माहित आहे की काय असतं मेडिसिन, कसं असतं. सो मग बेसिकली थर्ड इयर पासून मग तिने हेल्प करायला चालू केली. मग फोर्थ इयरला ऍप घेतला, त्याचं बोलली संस्कृती मी श्रेया करायचो. मग इंडियाला आल्यानंतर तो असा एक मेंटल ब्रेकडाऊन हिट झाला की यार एकटाय आता. देन परत मग तिथे श्रेया, योगेश, शमिका, संस्कृती, सूरज, कुशल असं आम्ही सगळ्यांनी हेल्प केली. सो सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे पॅरेंट्सचा सपोर्ट आणि हार्डवर्क अँड डिसिप्लिन फायनली झाली क्रॅक. Hello, myself Yogesh Atre. I'm from Pune. In 12th standard, I scored approx 58%, and in FMG, I scored 157. लास्ट मिनिट टिप्स तर अशा रॅपिड रिव्हिजन. पहिले तर मेन व्हिडिओ संपवले, मग रॅपिड रिव्हिजन वर शिफ्ट झालो. मग नंतर ते कळालं की ते पण खूप मोठे आहे. सो मग PYTs केले, पण ते काय आलेच नाही. जे आले ते पण एकदम विचित्र आले. सो इट्स लाईक की परत ती श्रेयाची स्ट्रॅटेजी आहे त्या नोट्स अशा करा की एक पिक्टोरल मेमरी बनते. सो जे तुम्ही विसरता ना फक्त ते हायलाइट करा आणि मग लास्टच्या डेजला फक्त जे हायलाइटेड पार्ट होता ते वाचला आणि मग झाली क्रॅक. सो यू वेंट विथ अ स्ट्रॅटेजी. हो, स्ट्रॅटेजी शिवाय तर काही नाही होत. व्हेरी गुड, थँक्यू. 6 महिन्यामध्ये मेन व्हिडिओ करून RR करणं इज इम्पॉसिबल. तो आम्ही मे बी सगळ्यांनीच काही मेन व्हिडिओज तिकडे असतानाच कव्हर केले होते. जसे की मेन सब्जेक्ट. माझी अशी स्ट्रॅटेजी होती की मी मेन सब्जेक्ट जे होते मेडिसिन, ऑब्स, गायनी, सर्जरी, रिपीट्स हे सगळं मी तिकडे असतानाच केलं. इथे येऊन मी RR सुरू केलं. बट देन ते बरेचसे आता जसं की प्री क्लिनिकल माझे खूप वीक होते. प्री क्लिनिकल, बायोकेम, फार्मा हे असे की तुम्हाला आज केलं तरी असं वाटतं उद्या मी विसरून गेले परत. सो ते करतच राहावं लागतं. सो तासाभरात पण आम्ही विसरत होतो. आता वाचलं नेक्स्ट मोमेंटला आम्ही विसरलो. सो ते जस्ट एक टच मध्ये MCQ सॉल्व्ह वगैरे करणं हेच सगळं केलं आणि सोबतच केलं बऱ्याच गोष्टी तर शेवटना. सो तेच होतं. आम्ही प्रत्येकानेच एक वेगवेगळे ऍप घेतलेले. त्या ऍप मध्ये आपल्याला मोठ्या व्हिडिओज पण असतात आणि कन्साइज व्हिडिओ पण असतात, जे की आपण जर टाइम कमी असेल तर त्या आपण पटकन बघू शकतो. तर आम्ही सगळ्यांनीच मला असं वाटतं त्या RR व्हिडिओजच केलेल्या इथे आल्यावर. आणि त्याच्यापेक्षा पण कमी जर टाइम असेल तर आम्ही कन्साइज ज्या नोट्स होत्या आमच्या लिहिलेल्या, कधी छोट्या चीट्स असो किंवा काहीही असो, मग त्या रेफर केल्या. कधी युट्यूबवर पण बऱ्याच व्हिडिओज असतात. आपल्याला असं वाटतं की फ्री मटेरियल नाही, पण बरेच व्हिडिओज असतात जे हेल्प करतात. वेगवेगळे सोर्स वरून आपण जेवढं ऐकू तेवढं आपल्याला ते प्लस पॉईंट ऍड होत जातात आपल्या नॉलेजमध्ये. सो ते हेल्प झाली त्यासाठी.
थँक्यू. सो माझं असं होतं की सगळे सब्जेक्ट कव्हर करायचे, छोटा असो, कारण काही काही जण म्हणतात छोटा आहे 5 मार्क्सचा जराही सोडून देऊ, तसं नाही. सगळे सब्जेक्ट कव्हर करायचे, त्याचे ऍटलिस्ट 2दा तरी रिव्हिजन झाली पाहिजे, कारण रिव्हिजन नसेल तर तो सब्जेक्ट वाचला की नाही हे पण नाही आठवत, काहीच नाही आठवत. परत एमसीक्यू द्यायचे, एमसीक्यू मध्ये काय चुकलं, सिली मिस्टेक्स काय होत्या, मी जो गेस केला तो का चुकला हे बघायचं, प्रिव्हियस इयर टॉपिक बघायचे, क्वेश्चन्स नाही बघायचे कारण ते येतच नाही. तसंच झालं, टॉपिक येतात त्यातल्या त्यात, ते केलं बस, तेच. स्ट्रॅटेजी इज ऑलवेज स्टार्ट फ्रॉम डे 1 ऑफ युअर युनिव्हर्सिटी. तर माझं असं होतं की क्लास म्हणजे आपण आता गेलो तर घरी येऊन ते रिवाईज करायचं. मग तुमच्याकडे ऍप असो नसो तुम्हाला, आणि युनिव्हर्सिटी म्हणजे पण प्रोफेसरच असतात, ते शिकलेलेच असतात, त्यामुळे ते पण तुम्हाला काहीतरी म्हणजे देतच असतात नॉलेज. तर युनिव्हर्सिटीचे नोट्स वॉज मच इनफ की इंटरनल मेडिसिन टीचर आमची जी होती तिने खूप डिटेलमध्ये आम्हाला म्हणजे शिकवलंय, तर तिचे नोट्स खूप हेल्पफुल होते. आणि आम्ही तेव्हा नोट्स केले म्हणून आम्हाला आता जरा सोपं गेलं की टाइम वेस्ट नाही झाला. तर जे जे प्रोफेसर्सने शिकवलं ते घरी येऊन रिवाईज करायचं, आणि हवं तर युट्यूब वापरा, दुसरे ऍप्स आहेत ते वापरा, पण ते सपोर्टिव्ह असतात. शेवटी टेक्स्टबुक आणि ओल्ड स्कूल मेथड घरी येऊन रिवाईज करणे आणि ते वाचणे परत परत, मग ते नोट्स तुमचे छापून जातात डोक्यात. मग तेच, मग इकडे आल्यावर परत तीच रिस्टार्ट आणि रिपीटला तेच वापरायचं. मग 4-5दा रिपीट झाल्यावर तुम्ही स्कोर. आम्ही दोघे सारखे पुढेच बसायचो. आम्हाला वी बिलीव्ह इन कन्सिस्टंट एफर्ट्स. सो युनिव्हर्सिटीमध्ये जेवढं तुम्ही करू शकता तेवढं करा, पण फॉर दोज हु आर स्पेसिफिकली प्रिपेअरिंग फॉर कम्पिटेटिव्ह एक्झाम, बिकॉज देर आर मेनी एक्झाम्पल्स. I know some people who are toppers in university and they failed FMG in their first attempt. मला ते बघून मला भीती वाटली की मी टॉपर मी फेल होणार का. माझ्याकडे 3 होते. एक्झॅक्टली, म्हणून मला पण त्याची खूप भीती होती. बट सो what it says is that in the end you just have to keep trying and use a strategy. In the end it is about strategy. Competitive exams are not about knowledge, it is not about किती अभ्यास, it's about कसा अभ्यास करता तुम्ही, कुठलं स्ट्रॅटेजी वापरता. So I would say number 1 strategy, solve as many questions as possible, practice as much as possible. नक्की सगळ्यांचं होतंय मग. मला चिऊज असं बोलली, जसं शमिका बोलली, आय कम्प्लिटली अग्री विथ देम. पण आय फील की एका पॉइंटला ना सगळं बाजूला असतोय, तुम्ही किती एफर्ट्स घालताय सगळं. आय थिंक अभ्यास जगणं जास्त महत्वाचं आहे, की मेकिंग इट. म्हणजे आता हे खूपदा असं वाटेल की असं नाहीये की आयुष्य जगलं पाहिजे, पण कधी कधी मला वाटतं की आत्ताचा जो फेज आहे ना आपला, त्यात अभ्यासच जगायला पाहिजे, अभ्यासच आयुष्य करून घ्यायला हवं, आणि मग होतं. आणि मजा करतो, नाही याच्यातला भाग नाही की मजा करतो मी, शमिका, आम्ही सगळे. रादर एक्झामच्या टाइमला मी शमिका सोबत, कुशल सोबत अभ्यास करायचे, आणि मी सगळं मजा मस्ती करून सगळं करून अभ्यास करायचे. आणि आय थिंक की जस्ट बीइंग कॉन्फिडेंट इन युअर सेल्फ अँड हॅव्हिंग फ्रेंड्स हू गिव्ह कॉन्फिडन्स टू यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट मिनिटसाठी खरंच एक लास्ट मिनिट नोटबुक असायला पाहिजे. जे सगळे ऍप्स म्हणतात, जे आम्ही करत नाही, जे आम्ही करायला हवं होतं आय फील, आणि कदाचित आमच्या शमिकानेच केलेलं असेल असं मला वाटतं लास्ट मिनिट नोटबुक, बट ती खरंच आम्ही करायला हवी होती. आणि आय फील की आता जे देणार आहेत त्यांनी खरंच करावी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आम्ही सगळी स्ट्रॅटेजी डिस्कस करत होतो, ह्याच्या वेगळी अशी काही माझी स्ट्रॅटेजी नव्हती. बट आता माझे थोडेसे एफर्ट्स जे होते थ्रू आउट युनिव्हर्सिटी एवढे काही कन्सिस्टंट नव्हते, कारण की वॉरमुळे, कोविडमुळे. त्याच्यामुळे ह्यावेळेस स्टार्ट करताना खूप म्हणजे बरेचसे सब्जेक्ट्स होते की ते नवीन हे होते. मग ते बेसिक पासून स्टार्ट करायला थोडंसं स्टार्टिंगला मेंटली चांगलं हे व्हायचं, ब्रेकडाऊन पण व्हायचं, आणि कन्सिस्टंटली असं रिस्टार्ट करायला लागायचं. कारण की असं वाटायचं की 19 सब्जेक्टचे कसं त्यांना त्या मंथमध्ये म्हणजे तेवढं कम्प्लीट झालं पाहिजे, तुम्ही जेवढं टार्गेट तुमचं शेड्यूल केलंय. मग त्याच्या बऱ्याच टाइमला ते व्हायचे नाही. मग त्याच्या वेळेस सारखं म्हणजे ओव्हर थिंकिंग व्हायचं. त्यावेळेस मग जसं आम्ही सगळे म्हणत होतो की मेंटल हेल्थ पण सांभाळणं, आणि मेन म्हणजे आपण जे सगळे आपले कलिग्स असायचे, आता आम्ही सगळे जे एकत्र प्रिपेअर करायचो, ते खरंच
म्हणजे असा आमचा स्टडी सर्कल बनून असायचा की आता आम्ही कोर मध्ये आम्ही असे म्हणजे सगळ्यांबरोबर तर कनेक्ट व्हायला नाही जमायचं त्या टायमाला, कारण की खरंच आम्ही अंडरग्राऊंड सारखेच होतो. त्याच्यामध्ये मग जसे तुमचे स्टडी पार्टनर असेल ना 3-4 त्याचं तुम्ही ज्यांच्याशी डिस्कस करायचे ते खूप हेल्प व्हायचं. कारण की मेनली तुमचं ह्याच्यात हे व्हायचं की तुम्ही एकदा ब्रेकडाऊन झाले का तुम्ही किती फास्टली तुम्ही परत ऑन बॅक ट्रॅक येता. म्हणून त्याच्यासारखं ते आता मूवी आल्यासारखं हॅशटॅग रिस्टार्ट जितक्या वेळेस तुम्ही ब्रेकडाऊन व्हाल तितक्या वेळेस फक्त रिस्टार्ट करणं मोस्टली, आणि मेंटल सपोर्ट खूप गरजेचं आहे. आम्ही जेव्हा रशात होतो तेव्हा आम्हाला माहित होत नव्हतं की आम्हाला नेक्स्ट आहे की FMG आहे. करेक्ट दॅट इज अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट ऍक्च्युअली. त्यावेळी आम्ही नेक्स्टच्या म्हणजे नीट पीजीच्या ह्याने प्रिपेअर करत होतो. जेव्हा जसं जसं लास्ट मुवमेंट आला, क्रॉस एक्झाम होती, त्यानंतर कळलं की आम्हाला ओके आमचे FMG आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण नंतर FMG ला शिफ्ट झालो. त्यानंतर जे टॉपिक्स आहेत वगैरे त्यानंतर FMG नुसार सुरू करायला सुरू. तर माझं असं होतं की घरी जायच्या आधी मला व्हिडिओज आणि क्यूबँक्स रशात संपवायचे. जसं संपवून गेलो होतो त्यानंतर मग त्यात तर कळलं होतं की तुम्हाला तुमचे कोणते सब्जेक्ट जे खूप तुम्हाला भारी येतात जमतायत कोणते नाही. त्यानुसार तुम्ही ते स्ट्रॅटेजी वगैरे बनवता की सगळे की ह्या वीक मध्ये किंवा ह्या मंथ मध्ये एवढा सब्जेक्ट वगैरे सगळं हे करायचे. नंतर काही मुलांचं असं असतं की ओके क्यूबँक सॉल्व्ह करतात पण ते जीटीज वगैरे देत नाही. जीटीचं एक असं असतं की ओके तुमचा स्कोर येतोय, स्कोरचं डझंट मॅटर, तुम्हाला ते 3 तास एका ठिकाणी बसवून ठेवणं ते खूप महत्वाचं आहे. कारण की खूप जणांचं होतं की 1 तास पण किंवा 1.5 तास पण एका ठिकाणी बसता येत नाही. ते टेबल खुर्ची घेऊन मेन करेक्ट असं पण नाही की बेडवर बसलोय, ते व्यवस्थित खूप होतं. ते पण त्या टाइम नुसार तुमचे सगळे एक्सरसाइज करा, तुमच्या अकॅडमिकचे हे बघून ते जीटी वगैरे सगळं जीटी स्कोर वगैरे एवढे घेत नाही पण ते जीटी मुळे तुम्हाला सवय लागते की एका ठिकाणी 3 तास बाहेर बर्फ पडतोय की काय ऊन आहे पाऊस पडतोय काय नाही तुम्हाला तिथे बसायचं आहे. ते एक माइंड मध्ये होते की ओके ते त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचे ते हे करता. नंतर जसं इंडियात आलो त्यानंतर ते रिव्हिजनच व्हिडिओ सुरू केले. ते अजून एकदम आणि कमी झालं की एवढे आहेत रिव्हिजन वर सुरू केले. नंतर PY क्यूज सॉल्व्ह करायला सुरू केली. आता माझं होतं की मला 2-3 सब्जेक्ट किती पण केले तर फार्मेकॉलॉजी लक्षात राहत नव्हतं. मी ओके मला कळत होतं की माझे प्री क्लिनिकल वरून मेडिसिनचे मला आता FMG पास व्हायचं होतं 50% वरच होते. तर मी मेडिसिन मध्ये एवढं घरी गेल्यानंतर केलं ना फक्त रिव्हिजन वगैरे केले PYTs केले त्यानंतर माझा स्कोर वाटतोय की ओके 60-70% येतात. तर मी त्यात असं नाही की तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही फक्त मेडिसिनच घेऊन बसता आणि बाकी 18 सब्जेक्ट सोडून दिले असं नाही करायचं. सगळे करून तुम्हाला माहित होतं की हे आहे त्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा करत राहा. कधी कधी असं होतं की इंडिया रशात होतो तेव्हा की झोप येते. आता कुशल रूममेट आहे माझा चला तू उठून बसला अभ्यास करायला. तर असं होतं की यार आपल्याला पण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे सराउंडिंग पण खूप महत्वाचं आहे. कुठे अभ्यास करताय कसं करताय ते मित्र पण खूप इम्पॉर्टंट की ते तुम्हाला मोटिवेट करतात त्यानुसार तुमचं सगळं होऊन जातं. आणि लास्ट काय आपल्यावरच आहे स्टडी डिसिप्लिनने करत राहा कन्सिस्टंटली करत राहा मग ते काय होऊन जातं शेवटी. सो बरेच पॉइंट्स कव्हर झालेत. आता मी मेन जे ह्याच्यावर येतो की हेल्थ जे ह्याच्यात हेल्थवर कोणच बोललेलं नाही. सो मी हेल्थ कव्हर करतोय की जर तुम्ही प्रिपरेशनला लागलेत बट तुम्ही स्वतःकडे लक्ष नाही देते लाईक काही लोकांना असे ब्रेकडाऊन होतात पिंपल्स येतात किंवा केस पांढरे होतात हे सगळं स्ट्रेस अनुसार होतं. तर स्वतःला पहिले मॅनेज करा मग ते अभ्यासाला बसा. पिंपल्सच असं नाही बट त्यानंतर मग शेवटी आपण ह्याच्यावरती ढकलणार की एक्झाम मुळे झालं. सो सुरुवात स्वतःच्या हेल्थ पासून करा. म्हणजे झोपण्याचं टायमिंग वगैरे सगळं नीट मॅनेजमेंट खूप गरजेचे आहे. कारण मग सगळ्यात इम्पॉर्टंट ते नंतर मग मी म्हणेल की कन्सिस्टन्सी जो म्हणजे एकही दिवस ऑफ नाही. ऑफ तुम्ही ठेवूच नाही शकत. दररोज करणं गरजेचं आहे आणि स्वतःला पुश करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कधी कधी ऑफ ट्रॅक जातात लोक. सो तेच मग लास्ट मिनिट तर माझं हेच होतं की लास्ट वीकला आपण काय अभ्यास तर करू शकत नाही. नवीन शिकणं ह्या पॉइंटला काही उपयोगाचं नाही. कारण तुम्ही चूक कराल जर का असं काही करायला गेलात तर नवीन शिकणं. सो जे आहे ते करा. लास्ट मिनिट तुमचे काय पॉइंट्स असतील ते कव्हर करा. आणि सगळ्यात मेन इज मेंटल स्टॅबिलिटी. जो पण तो स्ट्रॉंग असेल त्या एक्झाम मध्ये तेच क्रॅक होतात जे मेंटली स्ट्रॉंग आहेत. कारण हे जे थोड्यासाठी राहिलेत ना सर त्यांनी सगळ्यांनी
आम्ही 12 तास केले तर त्यांनी 13 तास पण केले. त्यांनी अभ्यासात कुठलीच कमी नाही. जे तिथं मेंटली डिस्टर्ब झाले, म्हणजे ज्यांना एन्झायटी आली असं काय आलं, तर तेच थोडक्यात गेलेत. बस त्यांच्यासाठी थोडं वेळ, बाकी काय राहते. सो आता सगळं तर झालं, तर मी हे सांगेन की काय करायचं हे आपल्याला बरेच जण सांगतात, हे भरपूर ठिकाणून कळतं. पण ह्या जर्नीमध्ये मला काही पॉइंट्स आहे जे काय नाही करायचं हे मला कळतं. सो त्यातली पहिली एक गोष्ट मी हे सांगेल की इकडे आल्यावर मला कळलं की मी मेडिसिन सारखं सब्जेक्टच सोडून गेलो. कॉलेजमध्ये होतं पण त्याचं, तर तेव्हा मला जाणवलं की अरे हा पहाड खूप मोठा आहे आणि नाही चढलं तर मी खड्ड्यातच पडणार आहे. सो मग करायचं होतं. मग एक पहिली गोष्ट की मेक शुअर की तुमचे सगळे सब्जेक्ट एकदा तरी डोळ्याखालून गेलेले, यू आर कॉन्फिडंट. तो कॉन्फिडन्स जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत नेईल. दुसरी गोष्ट, रिस्पेक्ट टाइम. टाइम खूप महत्वाचा आहे, कारण अल्टिमेटली यू नेवर नो. आता जसं अनफॉर्च्युनेटली सुमितच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ही लॉस्ट फ्यू मंथ्स. माझं असं झालं की मी छान होतं चांगलं, पण मी पकडलं की आता शेवटचे 20 दिवस तर मी असा अभ्यास करेल की 21 मार्क वाढून देईल. 31 तारखेला मम्मी पप्पांचा ऍक्सिडेंट झाला, दोघी बेडवर. त्याच्यामुळे काम अल्टिमेटली करायचं, अभ्यास होतो पण पाहिजे तसा नाही होत. पण ऍट द सेम टाइम एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही व्यवस्थित केलंय तर स्वतःवर विश्वास ठेवा. दॅट बिलीव्ह विल लेट यू पास द एक्झाम इझिली. नेक्स्ट टाइम की प्रोक्रॅस्टिनेट करणं सोडा. करेक्ट. ते नंतर आपल्याला आठवतं की अरे आता मी कोणत्या कॉन्फिडन्स होतो मला नाही माहिती. मी तर इंडिया पाकिस्तान पाहायला चाललो गेलो अहमदाबादला, वर्ल्ड कपची मॅच पाहिजे. ते मला त्याचा प्रॉब्लेम नव्हता, पण त्याच्या अगोदरचे 2-3 दिवस, त्याच्या नंतरचे 4-5 दिवस नाही म्हटले तरी ते माझे गेले. ते मी विचार केला होता की मी तर ट्रेन मध्ये पण अभ्यास करेल, येताना पण अभ्यास करेल सगळं, पण ते काही झालं. आता म्हटलं तर मला वाटतं की नाही ठीक आहे, पण नाही म्हटलं तरी तो वेळ पण आपण जर युटिलाइज केला तर इट कॅन बी गुड. नॉट द डे ऑफ द मॅच बट 2-3 दिवस. तर अशा काही काही गोष्टी ज्या लक्षात ठेवा. आणि मेन, सराउंड युअर सेल्फ विथ गुड पीपल. आणि जर नाही, एखादा व्यक्ती, प्रत्येकच खूप हुशार नसतो आणि कोणी हे पण नसतं, त्यांना मोटिवेट करा, स्वतः मोटिवेट व्हा, करत राहा, अभ्यास होऊनच जाईल.